नमस्कार मंडळी, माझं नाव आहे कृष्णल आणि आजच्या ब्लॉग मध्ये खूप तुम्हाला मजा येईल. बाय. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता आम्ही चाललोय बाहेर. कृष्णल पण आहे आमच्या बरोबर. कृष्णलला पण दाखवते. ही बघा आमची कृष्णल. हॅलो गाईस. तर आता आम्ही चाललोय. ऍक्च्युली ह्यांच्या आत्ती खूप दिवस आजारी होती आणि हॉस्पिटलाइज होते. तर मागच्या वेळी आम्ही गेलो, म्हणजे मी गेली होती आणि आता आम्ही तिघं चाललोय. शिवांश आहे घरी आणि चला आता तुम्हाला ते आत्ती पण दाखवते आणि त्यांचं घर पण दाखवते. बघा असं संध्याकाळची वैरण वगैरे घेऊन येतात. आता आम्ही त्यांच्या गावी पोहोचलोय. त्यांचं गाव आमच्या गावापासून एक 10-15 मिनिटाचं अंतर आहे. जास्त वेळ लागत नाही, 10-15 मिनिटात आम्ही पोहोचतो. हे बघा आम्ही त्यांच्या घराजवळ पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता, ही आहे माझी आत्ती. माझ्या आजीची सेम कॉपी, कार्बन कॉपी. माझ्या वडिलांच्या नंतर माझे अजून एक काका आहेत, त्यानंतर आत्तीचा नंबर येतो. सो ही 3 नंबरची आहे. पण तुम्ही जर का बघाल तर हिचं बोलणं चालणं सेम माझ्या आजीसारखं आहे. हिच्या हातचं जे जेवण आहे ते सुद्धा सेम टू सेम माझ्या आजीच्या हातचं. आम्ही लहानपणी माझ्या आजीच्या हातचं खूप खाल्लेलं आहे. हिच्या हातचा जेवणाची जी चव आहे ती सेम टू सेम माझ्या आजीच्या हाताची जी चव होती तशीच आहे. तर ह्या सर्व काही आठवणी आहेत ज्या अशाच साठवून ठेवलेल्या आहेत. दरवेळी आम्ही ज्यावेळी आत्तीला बघायला येतो त्यावेळी ती काही ना काहीतरी करून देते. मोस्टली फोडणीचा भात, जो अतिशय उत्तम असतो. पण आता कसं आहे, तिची तब्येत बरी नाही म्हणून आम्ही तिला बघायला आलेलो आहोत. त्यामुळे आता तिला काही त्रास देणार नाहीये की हे कर किंवा ते कर. ह्याचा मी एक मुद्दामून व्हिडिओ केलेला आहे, कारण की हे नक्की एक्झॅक्टली काय आहे हे तुम्हाला माहितीच असेल, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते. गावाला कसं असतं, सगळ्यांच्या घरी चुली असतात. तर त्या चुलीसाठी जे जळण लागतं त्याची ही साठवणी असते. ऊस कापून झाल्यानंतर त्याची जी मुळं असतात ती जमिनीतच राहिलेली असतात. नांगरणी झाल्यानंतर ती बाहेर येतात. ती जी बाहेर आलेली मुळं असतात ती पूर्ण गोळा करतात आणि एका जागी सुकवायला ठेवतात आणि ते चुलीसाठी वापरतात. म्हणून तुम्हाला हे दाखवायचं होतं. हा बंगला बघू शकता तुम्ही. हा चिऱ्याच्या दगडामध्ये बनवलेला आहे. किती सुरेख बनवलेला आहे बघा. सुंदर आणि एकदम रोडच्या साईडलाच आहे. मस्त वाटतं. हळदी हे गाव आहे. हळदीची नदी ह्याला म्हणतात आणि ही आमच्या पूर्ण म्हणजे 1-2 गावाला ही कनेक्टेड नदी आहे. बघू शकता तुम्ही नदी, किती मोठी नदी आहे ही. आणि ना इकडे बायकांना कपडे धुवायला येतात. आता हे आम्ही संध्याकाळी आलोय, इथे संध्याकाळी आलेले आहेत, पण सकाळच्या बायका कपडे धुवायला, ढोरं सगळी धुवायला इथे येतात आणि खूप सुंदर. ती कृष्ण बघा कशी चालली आहे खाली. हा घाट बघा, नदीचा घाट. पूर्वी असं प्रत्येक नदीवर घाट बांधलेले असायचे. हा परिसर तुम्ही बघू शकता. हे दत्त मंदिर आहे नदीच्या घाटावरच. आणि किती सुंदर वाटतं बघा. आता ना कृष्णल उतरते बघा खाली. जा इथे बाबू. ते बघ इथेच आहे बघ, ते उतरलेत ना ते बघ.
जास्त पुढे जायचं नाही, फक्त इथेच उतरायचं. हा हा इथेच, हा इथेच, हा इथेच, हा येस. बघू बाबू, आरामात. नाही हा जा पुढे जा, पडशील ना तिथे खाली. कृष्णाल कसं वाटलं बाबू? हा पण आपण कपडे नाही आणले ना. चला या. चल बाबू, डॅडाकडे चल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही बघू शकता बरोबर नदीच्या तटावर हे दत्त मंदिर आहे. आम्ही लावतो. आणि किती सुंदर वाटतं. खूप सुंदर नदी आहे. नदीच्या बरोबर बाजूलाच एक छोटं मंदिर आहे आणि ते दत्त महाराजांचं मंदिर आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि खूप शांतता आहे इथे. चला मी तुम्हाला ना तिथून त्या ब्रिज मधून दाखवते कसं वाटतं. चिंचेचं झाड आहे, किती एवढं प्रशस्त. प्रशस्त आहे हे. हा खूप छान आहे. आणि ह्याला जो आता मोहर आलेला आहे, आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आहे ना, ह्या हे मोहर असे खाली पडायचे, ते आम्ही मोहर खायचो. ते आंबट लागतात. पण त्याच्यामध्ये मग आम्ही म्हणायचो की हा एक कोंबडा आहे, ही कोंबडी आहे. ज्याला 3 पाकळ्या असतील तो कोंबडा, आणि ज्याला 2 पाकळ्या असतील ती कोंबडी. आणि हा रोड आहे, ह्या रोड मधून आता मी जाऊन तुम्हाला तिकडे दाखवते कसं वाटतं इकडचं, म्हणजे फील कसा येतो. हे बघा आम्ही आता ब्रिजवर आलो आहोत. आता आम्ही ज्या ब्रिजवर आता उभे आहोत हा नवीन ब्रिज आहे, आणि तो जो खालती दिसतोय हा जुना ब्रिज आहे. त्या ब्रिजचं बांधकाम जर का तुम्ही बघितलं नीट तर ते दगडी बांधकाम आहे, आणि ते मला वाटतं ऑलमोस्ट ब्रिटिश काळामधलं असेल ते. आणि हे जे आता नवीन बांधकाम आहे ज्याच्यावर आम्ही आता उभे आहोत, हा ब्रिज कशासाठी बांधलेला आहे? आधी कसं व्हायचं की आधी ज्यावेळी पावसाळा यायचा त्यावेळी ना भरपूर पाऊस झाला की नदीला पूर येतो, आणि त्या नदीच्या पुरामध्ये हा जो ब्रिज आहे हा बुडून जायचा. त्यामुळे ह्या गावची आणि त्या गावची कनेक्टिव्हिटी पूर्ण तुटून जायची. म्हणून मग हा ब्रिज बांधलेला आहे, जेणेकरून कनेक्टिव्हिटी कायम राहील, पाऊस जरी जास्त झाला तरी. आता तुम्ही जरा बघू शकता की ह्या ब्रिजची उंची एवढी उंच केलेली आहे त्यांनी की त्यामुळे आरामात मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा जाऊ शकतात. तरी पण पावसाळ्यात इथे पूर येतो. हा, आणि तो ब्रिज पूर्ण बुडून जातो. हा तो ब्रिज पूर्ण बुडून जातो, पण तरी सुद्धा त्याचं बांधकाम बघा तुम्ही, इतकं स्ट्रॉंग बांधकाम आहे त्याचं. मस्त वाटतं ते बघायला. तर आता आपण जाऊया घरी. चला थोडसे भाजी घ्यायची आहे, भाजी म्हणजे काकडी घ्यायची आहे, आणि मग आपण घरी जाऊया. बाय. आता आम्ही जस्ट घरी आलो आणि कृष्णल गाडीवर झोपलेली. आता आम्ही घरी चाललो, घरातलं थोडं काम आहे माझं ते सगळं आवरते आणि मग तुझ्याशी मी गप्पा मारते. चला. आम्ही आता चाललो इथे मातीत खेळायला. बॉक्सेस त्यावेळी आपण त्याच्यात घालायचं, मग ते आपलं होणार. आणि काय करणार ते? मी माझ्या जवळ जवळ किती क्यूट असते. आणि तुला डॅडी काय बोलले, फ्रॉक मध्ये बसवणार आहे तुला? फ्रॉक मध्ये बसवणार नाही, ते छोट असतं. हा केवढा छोटा असतो? केवढं. आता त्यांचे डेली सोप बघत बसलेले आहेत. त्या बेड मधले सगळे अंथरुण बाहेर काढलेले आहेत आणि पूर्ण आतून बेड पूर्ण क्लीन केलेला आहे. वर्षभर अंथरुण आतमध्येच असतात, तर थोडं वॉश करून परत ते बेड मध्येच ठेवायचे आहेत. मी इथे थोडं केलंय, मी अजून खेळ करणार. तुम्ही बघू शकतात मी इथे इथे. आता ना तुम्ही पाहू शकता हे जे घर आहे बघा, घर दाखवते जवळून. हे घर आहे ना, हे घर आमच्या सासऱ्यांनी बांधलेलं आहे. त्यांचं नाव आहे अशोक वाडेकर, आणि त्यांनी एवढं सुंदर घर बांधलेलं आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला म्हणजे त्यांच्या तिन्ही मुलांना इथे राहायला मिळतं, आणि मे महिन्यात सुट्टीला एप्रिल मे मध्ये यायला मिळतं. आणि खरोखर म्हणजे ते होते तेव्हा खूप आमचं म्हणजे अजून मज्जा होती. आणि आधी आम्ही तिकडे राहत होतो. कधी संधी मिळाली तर तुम्हाला ते घर सुद्धा मी दाखवेनच. ते घर सुद्धा, ते आमचं जुनं घर आहे. ते घर सुद्धा खूप छान आहे, आणि हे घर आमच्या सासऱ्यांची कृपा आहे.
खूप सुंदर घर बांधले त्यांनी. आता कसं आहे की ग्रामपंचायतीला कसं आहे की फक्त दिवसातून आहे ना एकच तास पाणी असतं, आणि ते पण संध्याकाळचं पाणी, जे पाणी फक्त पिण्यासाठी असतं. पण कसं माझ्या वडिलांनी जी बोर मारून ठेवलेली आहे आमच्या परड्यामध्ये, तुम्हाला मी दाखवतो. त्या बोरमध्ये कसं हे स्वतःचं पाणी आहे जमिनीखालचं, जे ऑलमोस्ट लाईक 30 का 40 फुटावर ते पाणी लागलेलं आहे. त्यामुळे ते पाणी इतकं मुबलक आहे, आणि त्याचं आम्ही टेस्टिंग सुद्धा केलेलं आहे. ते पाणी पिण्याच्या योग्य आहे, त्यामुळे आम्ही ते डायरेक्ट पिऊ सुद्धा शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला पाण्यासाठी कुठे जायची गरज नाहीये. लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळी आता इथे आम्ही ह्याच घरामध्ये लॉकडाऊनमध्ये राहिलो, 1 वर्ष राहिलो होतो त्या घरामध्ये, पण आम्हाला कधीही पाण्याची टंचाई जाणवली नाही. आम्ही जवळजवळ 20 जण आम्ही ह्या घरामध्ये राहत होतो, आणि पाणी एवढं मुबलक आहे, आणि पाणी असल्यामुळे काही टेन्शनच नाही. त्यामुळे खरोखर वडिलांची कृपा. दोन साईडला 2 टेरेस, आतलं घर. कधीतरी तुम्हाला होम टूर हवा असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्हाला मी होम टूर इथे आहे तोपर्यंतच देऊ शकते. सो आत्ता कळवा तर मी तुम्हाला देऊ शकते होम टूर. आणि आमच्या आजूबाजूचा जो एरिया, आता हे जे काकांचं घर आहे ते माझ्या सगळ्यात 3rd नंबर काकांचं घर, हा, आणि इथे जे आहे हे माझ्या लास्ट नंबर काकांचं घर आहे. आणि ते सुद्धा येणारच आहेत लवकर. आणि कसं असतं, लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्ही, हे काका त्यांची फॅमिली, हे काका त्यांची फॅमिली, आणि आम्ही सगळे एकत्र राहिलो होतो. आणि हे आम्ही दर मे महिन्यामध्ये करतो. दर मे महिन्यामध्ये आमची जवळजवळ 30 माणसं असतात, आणि आम्ही असे तुम्हाला लांबून दाखवते, as a one तुम्हाला family अंदाज येईल. हे बघा, हे आमचं पूर्ण आहे. आता हे जे काका आहेत, बाजूचे काका, त्यांच्या परड्यामध्ये आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो. येस. आता माझ्या ह्या काकांनी घर वरती वाढवलेलं आहे, म्हणजे एक्सटेन्शन केलेलं आहे. पण जुनं जे घर आहे तिथे आमचे 2 नंबरचे काका, म्हणजे माझे सासरे, ते पण तिथे राहतात. कसं ना, जेव्हा पण आपल्याला आपली एक सखी भेटते, तेव्हा आपण जी दिवसभर दगदग केलेली असते, काम केलेलं असतं, जो थकवा असतो तो सगळा निघून जातो, आणि लगेच आपण तिथे फ्रेश होऊन परत मूड ऑन होतो, आणि आपण आपल्या कामाला लागतो. आज तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून खूप छान वाटलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी हा आजचा ब्लॉग इथेच संपवत आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि माझ्या ब्लॉगला भरभरून शेअर करा, लाईक करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.